दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाचे आई-वडील बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी एक चिमुकल्याचं 17 मार्च रोजी स्वागत केलं. सिद्धू मुसेवालाच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलाचं नाव शुभदीप ठेवलंय. चिमुकल्याचा दिवंगत भाऊ शुभदीप सिंह सिद्धूच्या नावावरच त्याचंही नाव ठेवण्यात आलं आहे. नुकतंच बलकौर सिंह, शुभदीप आणि सिद्धू मुसेवाला यांचे फोटो टाइम्स स्क्वेअर न्यूयॉर्कवर दाखवण्यात आले. हा व्हिडिओ समोर आलाय. एका चाहत्यानं टाइम्स स्क्वेअरवर आलेल्या सिद्धू मुसेवाला आणि त्यांच्या नवजात भावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलंय की सिद्धू मुसेवालासाठी हा मोठा क्षण आहे. त्याच्या वडिलांचा आणि नवजात बाळाचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरला झळकला आहे. व्हिडिओमध्ये सिद्धू मुसेवालाचा लहानपणीचा फोटो, त्याशिवाय त्याचे वडील बलकौर आणि नवजात बाळ शुभदीप यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत हा अतिशय खास क्षण असल्याचं म्हटलं आहे. एका चाहत्यानं कमेंट करत टाइम्स स्क्वेअरवर मोठा क्षण असं लिहिलंय, तर एकाने मुसेवाला पुन्हा आल्याचं म्हटलंय. काही चाहत्यांनी सिद्धू मुसेवालाच्या नुकत्याच जन्मलेल्या भावाला भाग्यवान म्हटलं आहे. बलकौर सिंह आणि चरण कौर यांनी सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर 2 वर्षांनी एका चिमुकल्याचं स्वागत केलंय. बलकौर सिंह यांनी इंस्टाग्रामवर आपल्या नवजात लेकाचा फोटो शेअर केला होता. त्याच्या बाजूला सिद्धू मुसेवालाचाही फोटो होता. त्यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत बाळाच्या आगमनाची माहिती दिली होती. 29 मे 2022 रोजी मनसामध्ये सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सिद्धू मुसेवाला 28 वर्षांचा होता. त्याला गोळ्या झाडल्यानंतर लगेच मनसा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हल्लेखोरांनी त्याच्यावर 30हून अधिक राऊंड गोळ्या झाडल्या होत्या.